अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कापसाच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे। सुरुवातीला 7,000 रुपये प्रति क्विंटल असलेला कापसाचा दर आता 8,000 रुपयांवर पोहोचलेला आहे। कापूस पिकाच्या किमतीत झालेली ही दरवाढ पाहता शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे वाटले होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना याचा फारसा फायदा मिळणार नसल्याचेच सध्या तरी दिसून येत आहे। हंगामाच्या सुरुवातीला कापसाचे दर अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल लवकर विकला आहे। यामुळे सध्याच्या दरवाढीचा लाभ थेट व्यापाऱ्यांना होणार आहे। कापूस खरेदी करणाऱ्यांसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात CCL पुढे आले आहे, तरी त्या प्रक्रियेत अनेक अडथळे आलेत। दर कमी, विलंबित खरेदी आणि प्रक्रियात्मक अडचणी यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याकडे वळावे लागले। खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी दरात कापूस खरेदी करून साठेबाजी केली आणि आता दरवाढीचा फायदा उचलत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाचे योग्य मूल्य त्यांना मिळालेले नाही। बाजारातील सध्याच्या स्थितीवरून असे स्पष्ट होते की यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा नुकसान झाले आहे। शासनाच्या हमीभाव, मदतीच्या योजना आणि CCIच्या खरेदीत सुद्धा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा देण्यात कमी पडले आहेत। व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे बाजारातील संतुलन बिघडत असून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे। MCN न्यूज मराठी करिता देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। आणि आता व्यापाऱ्यांच्या जवळ कापूस जमा झाल्यानंतर भाव वाढ झाले, त्याच्यात काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे शासनानं थोडंफार त्याच्यात काहीतरी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे जे सरकार जे आहे आता तर हे फडणवीस सरकार आहे, फडणवीस सरकार नाही। आधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना वोटिंगसाठी फसवलं आणि पूर्ण कर्जमाफीचं आश्वासन दिलं। आता त्यामध्ये भुंजाळ झाले, पण आता जो CCIने महाराष्ट्रात कापूस खरेदी केला, जेथपर्यंत शेतकऱ्याच्या घरामध्ये कापूस होता तेथपर्यंत मालाला भाव कमी होता। आता व्यापाऱ्याच्या जवळ कापूस राहिल्यानंतर भाव वाढ केली। हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नसून हे व्यापाऱ्याच्या हिताचं आहे। जर या वाढीव भावाचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही तर वंदनीय बच्चूभाऊ यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडू। या माध्यमातून मी या सरकारला हा इशारा देत आहोत।